नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं. मलाच का टार्गेट करतायत? निलेश घायवळवर बोलताना रवींद्र धंगेकरांनी हे वक्तव्य केलंय. धंगेकरांच्या बॉसशी बोलणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर शिवसेनेत आहोत हे धंगेकर विसरलेत अशी टीका अजित पवारांनी केली आहे. घायवळ प्रकरणामध्ये धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केल्यानंतर त्यांच्यावर आता ही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. निलेश घायवळ प्रकरणात आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. या प्रकरणात एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचं धंगेकर म्हणाले. घायवळ प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीसांनी धंगेकरांच्या बॉसशी बोलणार असं म्हटलं आणि अजित पवारांनीही धंगेकरांना टोले मारले होते. त्यावर घायवळवर बोला, मला का टार्गेट करताय असं धंगेकर म्हणाले. जे म्हणतायत की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, त्यातलेच महायुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर, ते निलेश घायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतात मोठमोठ्या नेत्यांवर, तुमच्या भाजपातील नेत्यांवर. तर त्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे, काय सांगतात महायुतीचा घटक? नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना. एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन. आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत. निलेश घायवळवर बोला ना, रवी धंगेकर बोलतोय, माझ्या पाठीशी उभे राहिले पण सगळ्यांनी या धंगेकर बोलतोय. तुम्ही मलाच टार्गेट करताय. मी तुमचं काय दुश्मन आहे का? आपले जे दुश्मन सगळ्यांचे जनतेचे, त्यांच्या मागं माझ्या बरोबर राहा ना, माझ्या मागं नका, बरोबर राहा, माझ्या पुढे जा, मी लांब थांबतो, पण तुम्ही करा ना, ऍक्शन करा ना. काय निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर घायवळचा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पदाचा वापर करून दंगेकर जे लोकांच्या वतीने बोलतायत त्यांचाच आवाज बंद करतायत. माझं उलट या नेत्यांना असं म्हणणं आहे की दंगेकर साहेब काय म्हणतात हे तुम्ही समजून घ्या. लोकांच्या बाजूने बोलतात त्याचा आवाज बंद करण्यापेक्षा गुंडागर्दी या पुण्यातून कशी कमी होईल याचा एक अंदाज घ्या. जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे. बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळ विरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. पुणे पोलिसांनी इंटरपोलशी पत्रव्यवहार केल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली. फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या तपासासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. आणि आता बातमी संग्राम जगतापांची आहे. आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं नोटीस पाठवली आहे. दिवाळीला फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य जगतापांनी केलं होतं. दरम्यान यावर फक्त नोटीस नको तर जगतापांना पक्षातनं काढून टाका असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर 2029 मध्ये संग्राम जगताप हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं नोटीस बजावली आहे. दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य संग्राम जगतापांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी संग्राम जगतापांचं वक्तव्य पक्षाला मान्य नसल्याचं सांगत नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जगतापांना नोटीस बजावली आहे. आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करेल, आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी. त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. अजितदादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं बोललेलं आहे. काय म्हणजे हे बोलू त्या विषयावर आम्ही दादांशी बोलू त्या बाबतीत सविस्तर बोलू आम्ही त्या बाबतीमध्ये. नाराजी व्यक्त केली दादांनी काय? संग्राम जगताप हे 2029 साली भाजपमधून निवडणूक लढवतील असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर फक्त नोटीस देऊन चालणार नाही, पक्षातनं हकालपट्टी करा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कसं आहे, संग्राम जगताप हे 2029ला भाजपमधून लढणार. त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे. भाजपमध्ये द्वेष चालतो, भाजपमध्ये भेदभाव चालतो आणि मग 29ला जर भाजपमधून आपल्याला लढायचं असेल
हा विचार संग्राम जगतापच्या मनामध्ये असल्यामुळे वातावरण आतापासूनच पेटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती. मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीनं नोटीस दिली असली तरी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जगताप यांची बाजू घेतली आहे. संग्राम जगताप नोटिशीला उत्तर देण्यास सक्षम असल्याचंही पडळकर म्हणाले. आमदार संग्राम भैया जगताप हा वाघाचा काळीज असणारा माणूस आहे. येड्या गाबाळ्याचं काम नाही ना अशी भूमिका घेणं. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एखादा आमदार पुढे येतोय ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. मी त्यांचं समर्थन करतो. काल पण त्यांच्यासोबत होतो, आज पण आहे, उद्याही त्यांच्यासोबत असणार. संग्राम भैया जगताप सक्षम आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं फेस करतील. दरम्यान संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील यांच्यावर आणि ओवैसींवर पलटवार केलाय. एक बोकड हैदराबादहून तर एक बोकड संभाजीनगरहून आलं होतं अशी टीका जगतापांनी केली आहे. अपनी एक नई इमेज तैयार करने के लिए पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा, वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है. चिकनी चमेली, तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं. एमआयएमची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली. एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं, आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं. ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा. पण ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते. मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड बडबड बडबड. आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही. पण आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी ठाकरे बंधूंची आहे. जवळपास 3 तासांनंतर राज ठाकरे मातोश्रीवरून आता निघालेले आहेत. मातोश्री या निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन होतं. राज ठाकरे यांच्या आईंना घेऊन 20 वर्षांनंतर, तब्बल 20 वर्षांनंतर त्यांनी मातोश्रीवर या ठिकाणी स्नेहभोजन केलं. ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते. राज ठाकरे आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. बारा वाजता राज ठाकरेंनी माहीम मधल्या एका खासगी कार्यक्रमालाही हजेरी लावली. त्यानंतर राज ठाकरे आपल्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर आले. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या आई मातोश्रीवर गेल्या. दरम्यान राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळसही सोबत नेली. राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती अभय देशपांडे यासह त्यांचा मुलगा यश देशपांडे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. तर ही राज ठाकरेंची कौटुंबिक भेट असल्याची माहिती आहे. मागच्या 3 महिन्यांच्या काळातली ठाकरे बंधूंची ही 7वी भेट आहे. 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधी मेळाव्यात दोन्ही ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले. 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले. त्यानंतर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले.
तर 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तर 5 ऑक्टोबरलाच राज ठाकरे मातोश्रीवर गेले. आणि आता 12 ऑक्टोबरला आईला घेऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान दोन्ही ठाकरेंमधले कौटुंबिक संबंध बरेच सुधारले असल्याचं आता चित्र आहे. ठाकरे बंधूंची मनं जुळल्याचंही दिसतंय. आता युतीची घोषणा कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. चांगला आहे. उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत. शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे. परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे. आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये. आणि आता बातमी गोपीचंद पडळकरांची आहे. मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. अहिल्यानगरमधील सभेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिमांसाठी राष्ट्र प्रथम नाही तर इस्लाम प्रथम आहे असं वक्तव्य सुद्धा पडळकरांनी या भाषणात केलंय. भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात. बाबासाहेब सोयीनुसार सिलेक्टिव्हली आणि स्थलकाल परत्वे जे तुम्हाला वापरता येईल अशा पद्धतीने बाबासाहेब सोयीनुसार दाखवायचा प्रयत्न करू नका. फडणवीस तुम्हाला नक्की फरक पडतो. तुम्ही आता जे काही पेरून ठेवताय आणि याची जी काही विषारी उगवण येते या विषारी उगवणीचे डंख तुम्हाला जेव्हा बसतील तेव्हा तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. देश नंतर आणि इस्लाम आधी असं असतं तर मग हे देश राहिले असते का इस्लामिक कंट्री सगळे? मग भारतात एवढे मुसलमान कसे झाले असते? अब्दुल कलाम कसे काय आपले राष्ट्रपती झाले असते? ती सवय भारतीय जनता पार्टीने पाळलेले लोक आहेत सगळे. मला वाटतं हे एवढे भोंकण्यासाठीच नेमलेले, त्यामुळे ते भोंकत असतात. त्यांच्या प्रत्येकाला उत्तर कशासाठी द्यायचं याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काहीही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष, कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असतील. नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही. मी तुला नेहमी सांगतो, तो लोक मला इतके वर्ष ओळखतो. मी इथं जे VSIच्या मीटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे. राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो. हा असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तसं केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत? मला काही फरक पडत नाही. हा, दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे. मी मुंबईला जाणं उद्या आहे. मी उद्याच्याला चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलंय. आम्ही सगळ्या जिथं जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का? रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आहे. आम्ही ताबडतोब DBT द्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले. तर आपण पाहिलं अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. आपण बघूयात पुढच्या बातमीकडे. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर ही संघटना आता आक्रमक झाली आहे. कबूतरखान्यांविरोधात आम्ही गिरगावकर या संघटनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचं हे पोस्टर लावण्यात आलंय. कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राला गरज नाही आहे.
इकडनं सरळ निघून जा. म्हणून आपल्या मुलाने जे ते गो बॅक टू राजस्थानचा हा विषय, कारण ते मूळचे तिकडचे आहेत, तर तुम्ही इकडनं तिकडे मूळ तुमच्या राज्यात निघून जा, तिकडे टॅक्सेस भरा, तिकडे मोठे व्हा, तिकडे कबुतरांचं जे काय करायचं करा. आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी उलटं सुलटं करण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्याच्यावरती तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत की हे करू नका. तर दुसरीकडे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काल जैन समुदायाच्या वतीनं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता न्यायालयीन पद्धतीनं लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू असा इशारा दादर जैन मंदिरातील जैन मुनी यांनी दिलाय. मीटिंग झाली आहे. आता मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आजचा निकाल आमच्या संबंधावर नाही आला तर आम्ही नवा पक्ष उभा करू अशी त्यांची याची मागणी आहे. 100 वर्षाचा कबूतरखाना एक बंद केला त्याच्या काहीतरी आम्हाला आमचे गुरु महाराज काहीतरी निर्णय घेणारच आहे ना. आमची एकच मागणी आहे, कबूतरखाना परत सुरू करा. कोणाच्या पुढे आम्ही जाणार नाही. आम्ही जे लोकांना विचार करून कबूतरखाना चालू करायला पाहिजे. भले आम्ही मरून जाईल तर चालेल, मग कबूतरखान्याची रक्षा करायची आम्हाला, बस एवढा आम्हाला सांगायचं. बस त्यांच्या ठरवण्यावरती काय असतं. कबूतरखान्यांचं संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबूतरखाने व्हायलाच पाहिजेत किंवा कबूतरखाने हटवू नयेत. लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या लोकांना अडचणीत आणणाऱ्या, लोकांची प्रकृती बिघडवणाऱ्या, लोकांना आजार निर्माण करू शकणाऱ्या. मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे लोढांचा. ग्रँड मेडिकल जिमखाना होता, तो जैन समाजाने घेतला. तर त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबूतरखाना करावा ना, 100% करावा. आम्ही तिथे त्यांना दाणे घालायला येऊ.